श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थांची भक्ती करणं हेच मोठं पुण्याचं काम आहे. काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की मी मांसाहार करतो, मी मटण मासे मच्छी सर्व काही खातो, म्हणजे मी स्वामी भक्ती केली पाहिजे की नाही? तर जी लोक मांसाहार करतात त्यांना मी कधीच सांगणार नाही की तुम्ही स्वामी भक्ती करू नका, किंवा जी लोक मांसाहार करत नाहीत, शाकाहारी आहेत, त्यांना देखील कधीच सांगणार नाही की तुम्ही स्वामी भक्ती करा म्हणून. कारण स्वामी भक्ती करणं हे मोठं पुण्याचं काम आहे. स्वामी भक्तीमध्ये येण्यासाठी देखील काही पुण्य असावं लागतं. काहींच्या मनामध्ये प्रश्न येत असतो आणि काही जण ठामपणे म्हणतात की जी लोक मांसाहार करतात त्यांनी भक्ती ही कधीच करू नये. परंतु माझ्या मते असं कधीच नसतं, कारण भक्ती ही भावना, विश्वास यावर टिकून असते. आणि स्वामी हे करते करविते आहेत. त्यामुळे कुणाच्या आयुष्यामध्ये काय करायचं, कोणाच्यामध्ये काय बदल आणायचा हे फक्त स्वामीच ठरवू शकतात आणि काहीही बदल ते आणू शकतात. स्वामींच्या मनामध्ये जर आलं तर ते सर्व काही ठीक करू शकतात. त्यामुळे मांसाहार करणं किंवा नाही करणं याची निवड कोणीही करू शकत नाही. स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. ज्या भक्ताने स्वामींची भक्ती केली तो भक्त स्वामींपाशी पोहोचतोच आणि त्या भक्ताला स्वामींचे चमत्कार अनुभव लगेचच पाहायला मिळतात. किंवा स्वामींनी कधीच भेदभाव केला नाही की याने मांसाहार केला म्हणून माझी भक्ती करायची नाही आणि ज्यांनी मांसाहार केला नाही त्यांनीच फक्त माझी भक्ती करावी असे कधीच स्वामींनी सांगितले नाही. तर मित्रांनो, आजचा अनुभव देखील नेमका असाच आहे आणि या अनुभवातून तुम्हाला देखील काहीतरी नक्कीच शिकायला मिळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण अनुभव ऐकाल त्यावेळेस तुम्हाला देखील वाटेल की खरोखरच स्वामी अशक्यही शक्य करतात. त्यावेळेस मित्रांनो, स्वामींच्या मनामध्ये जर आलं तर स्वामी कोणाचंही कोणतंही व्यसन सोडवू शकतात किंवा कोणाला कोणतंही व्यसन लावू शकतात. आता ज्या भक्ताच्या अंगामध्ये वाईट गुण आहेत, काही वाईट व्यसन आहेत, ते सोडवू शकतात. आणि आता स्वामी व्यसन लावू शकतात. आता तुम्ही म्हणसाल की स्वामी व्यसन कशाचं लावणार? तर स्वामी व्यसन लावतात नामस्मरणाचं, स्वामीच्या भक्तीचं, स्वामींच्या सेवेचं. त्यामुळे सर्व काही स्वामींवर सोपवून द्यायचं आहे आणि फक्त स्वामींची भक्ती करायची आहे. तर आजचा अनुभव हा नेमका याच पद्धतीचा आहे. आजचा अनुभव आहे तो गणेश सोमवंशी त्यांचं नाव आहे आणि ते राहणारे आहेत नाशिकमधील. चला तर मग त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया. नमस्कार मित्रांनो, माझे नाव गणेश सोमवंशी, मी राहणारा नाशिकमधील आहे. माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना मला मनापासून आनंद होत आहे. माझ्या आयुष्यामध्ये देखील, माझ्या आयुष्यामध्ये संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा माझा अनुभव आहे आणि खरोखरच स्वामींच्या भक्तीने माझं आयुष्यच बदलून टाकलं. सुरुवातीला तसं जर खरं सांगायचं म्हटलं तर मी स्वामींची भक्ती कधीच केली नाही आणि स्वामी म्हणजे कोण हे देखील मला कधीच माहीत नव्हतं. माझ्या घरामध्ये स्वामींची भक्ती कधीही कोणीही केलेली नव्हती. मित्रांनो, मी गेली 7-8 वर्ष एका नॉनव्हेजच्या हॉटेलमध्ये काम करत होतो आणि तिथे 7-8 वर्ष पूर्ण अनुभव घेतला. किती नफा होतो, किती तोटा होतो आणि सर्व काही मी तिथे शिकलो. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मी असं ठरवलं की आपण देखील दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये किती दिवस काम करायचं. त्यासाठी मी माझं स्वतःचं नॉनव्हेजचं हॉटेल खोललं. परंतु माझं हॉटेल खोलण्या अगोदर मी पूर्णपणे अभ्यास केला होता, कारण मी दुसऱ्याच्या नॉनव्हेजच्या हॉटेलमध्ये 7-8 वर्ष काम केलं होतं. त्यामुळे मला सर्व काही माहिती झाली होती. त्यानंतर माझ्या हॉटेलमध्ये देखील मी सुरुवातीला चांगल्या पद्धतीने पैसे कमवू लागलो होतो. परंतु हळूहळू माझ्या हॉटेलमध्ये लोकांचे येणं कमी झालं आणि त्यानंतर मला तोटा आणि फक्त तोटाच होत गेला. तरी देखील मी 2 वर्ष माझ्या नॉनव्हेजच्या हॉटेलमध्ये
काम केलं. माझं नॉनव्हेजचं हॉटेल चांगलं चालावं यासाठी खूप प्रयत्न देखील केला, परंतु फायदा काही व्हायचं दिसेना. त्यामुळे मी ठरवलं की आता हॉटेल बंद करायचं आणि त्यानंतर मी नॉनव्हेजचं हॉटेल बंद केलं. परंतु मला नॉनव्हेज खायला इतकं आवडत होतं की मी दररोज म्हटलं तरी देखील नॉनव्हेज खायचो. कधीही मला नॉनव्हेज खायचं नाही म्हटलं तरी देखील मला नॉनव्हेजशिवाय करमत नव्हतं. संपूर्ण 8 दिवसातील कटाकटी कसा तरी जर दिवस काढले तर बोटावर मोजण्याइतके, म्हणजे 2-3 दिवसच मी नॉनव्हेज खात नव्हतो. नाहीतर पूर्ण आठवड्यातील आठवडाभर जरी म्हटलं तरी देखील मला नॉनव्हेज आवडायचं. तसं जर विचार करायचा म्हटलं तर माझं नॉनव्हेज हे जीव की प्राण होतं. इतकं मी नॉनव्हेज खात होतो आणि मला पूर्वीपासूनच नॉनव्हेज खूप आवडायचं. आमच्या घरामध्ये सर्वजणच आवडीने नॉनव्हेज खायचे, त्यामुळे आम्हाला सवय लागली होती आणि घरामध्ये दररोज नॉनव्हेज बनवलं तरी देखील आम्हाला कधीही त्याचा कंटाळा येत नव्हता. त्यानंतर माझं लग्न झालं आणि ज्यावेळेस माझं लग्न झालं आणि मला मिळालेली पत्नी ही अशी होती की तिने तिच्या आयुष्यामध्ये कधीही नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. ती पूर्णपणे शाकाहारी होते. आता मित्रांनो, तुम्हीच विचार करा, ज्यावेळेस कट्टर नॉनव्हेज खाणाऱ्याला जर शाकाहारी पत्नी भेटत असेल तर त्याची अवस्था काय होत असेल, आणि जी शाकाहारी पत्नी आहे तिला जर कट्टर नॉनव्हेज खाणारा पती भेटेल तर तिची देखील अवस्था काय होत असेल. आणि मित्रांनो, माझं देखील तसंच होत होतं. माझी पत्नी ही कसल्याही पद्धतीचं नॉनव्हेज करत देखील नव्हते आणि खात देखील नव्हते, परंतु मला नॉनव्हेजचा इतका नाद होता की मी त्याच्यासाठी वेडाच होतो. माझी पत्नीच्या गळ्यामध्ये माळ होती आणि ती स्वामींची भक्त होती. स्वामींची भक्ती अगदी मनापासून करत होती, परंतु आमच्या घरामध्ये दररोज नॉनव्हेज बनवलं जात होतं. ती मात्र खात नव्हती, परंतु स्वामींची भक्ती मात्र मनापासून करत होती. आणि आम्ही नॉनव्हेज केलं की तिला चिडवायचो, खूप चांगलं लागतं, तू पण खा, खूप छान आहे, एकदा तरी खाऊन बघ. परंतु ती कधीही नॉनव्हेज खात नव्हती. तिची स्वामी भक्ती ही सदैव चालू होती. काही दिवस गेल्यानंतर ती प्रेग्नेंट राहिली आणि डॉक्टरांनी सांगितलं की हिच्या खाण्यापिण्याकडे चांगलं लक्ष द्या. घरामधील आम्ही सर्वांनी प्रयत्न करून देखील तिने नॉनव्हेज कधीच खाल्लं नाही आणि तिने कधीही आम्हाला देखील सांगितलं नाही की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. ती कधीच कोणालाही काहीही म्हणत नव्हती. घरामध्ये कधी नॉनव्हेज केलं तर ती स्वतःसाठी थोडंसं शाकाहारी जेवण बनवायची आणि तीच खायची. असे करत करत तिला 7 महिने झाले होते, परंतु तिच्या शरीरामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल झाला नव्हता. तिच्या अंगामध्ये अशक्तपणा हा तसाच होता. त्यानंतर एके दिवशी मी हॉटेलमधून तिला नॉनव्हेजचा रस्सा आणला आणि आणल्यानंतर तिला सांगितलं की मी तुझ्यासाठी शेवभाजी आणली आहे. आणि त्या नॉनव्हेजच्या रस्स्यामध्ये मी शेव टाकली आणि तिला खायला दिलं. तिला देखील नॉनव्हेजविषयी काहीही माहीत नव्हतं, चव देखील कधीही माहीत नसल्यामुळे तिने देखील शेवभाजी आहे म्हणून ते खाल्लं. मी हे केलं हे माझ्या मनामध्ये खूप मोठं पाप आहे हे मला देखील वाटत होतं, परंतु मी हे केलं ते तिच्या काळजीपोटी केलं, कारण तिच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण हे खूप कमी होतं आणि तिच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढावं यासाठी मी तिला नॉनव्हेज खाऊ घातलं होतं. कारण आम्हाला माहीत होतं की त्यामुळेच तिच्या शरीरामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. त्यामुळे मी तिला न सांगता ही गोष्ट केली होती आणि याची माझ्या मनामध्ये खूप मोठी खंत देखील होती. परंतु मी हे सर्व केले ते फक्त तिच्या काळजीपोटी केले होते. माझ्या पत्नीला न सांगता फसवून मी तिला नॉनव्हेजच्या रश्श्यामध्ये शेव टाकून तिला खायला घातलं, परंतु याविषयी तिला काहीच माहीत नव्हते. माझ्या पत्नीची स्वामी भक्ती ही सदैव चालूच होती. आमच्या घरामध्ये स्वामी भक्ती ही कधीही कोणीही करत नव्हते किंवा स्वामी हे कोण आहेत हे देखील आम्हाला कधीच माहीत नव्हते. ज्यावेळेस माझी पत्नी माझ्या घरामध्ये आली तेव्हापासूनच आम्हाला स्वामींविषयी माहिती पडू लागलं होतं. स्वामी कोण आहेत, काय करतात, ते कोठे आहे, त्यांचं मूळ ठाण हे सर्व काही मला तिच्याकडूनच माहीत हळूहळू होऊ लागलं होतं. परंतु तिला ते खायला घातल्यामुळे माझ्या मनामध्ये सतत काही ना काहीतरी येणार आणि मला वाटणार की मी चुकीचा मार्ग घेतलेला आहे. माझ्या मनामध्ये सतत असा विचार येत होता आणि मनातल्या मनात मला खूप वाईट देखील वाटत होतं.
त्याच्यानंतर 20 दिवसानंतर गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्या मनामध्ये सतत हेच विचार यायचे की माझ्याकडून खूप चुकलेलं आहे. परंतु माझा माझा देखील नाईलाज होता, त्यामुळे मी चुकीचा रस्ता घेतला होता हे देखील माझ्या लक्षात येत होतं. त्यानंतर गुरुपौर्णिमे दिवशी मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेजणी स्वामींच्या केंद्रामध्ये गेलो आणि तेथे गेल्यानंतर मला काय झालं काहीही समजलं नाही आणि मी देखील माझ्या पत्नीबरोबर स्वामींना गुरुपद दिलं आणि तेव्हापासून माझं नॉनव्हेज पूर्णपणे बंद झालं. मी एवढा कट्टर नॉनव्हेज खाणारा, म्हणजे नॉनव्हेज माझा जीव की प्राण होता, तरी देखील स्वामींच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर काही झालं मला काहीच समजलं नाही आणि माझं नॉनव्हेज पूर्णपणे थांबलं. आता मला जर विचारलं तर नॉनव्हेजचे मला कधीही लक्षात येत नाही किंवा मला नॉनव्हेजची आठवण देखील होत नाही. स्वामींनी माझे आयुष्यच बदलून टाकले. ज्या गोष्टीपासून मला कधीही करमत नव्हते किंवा ज्या गोष्टीपासून लांब राहणे हे माझ्यासाठी अशक्य होते, ते देखील स्वामींनी शक्य करून दाखवले आणि तेव्हापासून मला स्वामींच्या भक्तीमध्येच माझं सर्व सुख वाटते. ज्यावेळेस मी स्वामींच्या भक्तीमध्ये लागतो तेव्हा मला कधीही कशाचंही भान राहत नाही. एकदम मी स्वामीमय होऊन जातो आणि हे सर्व शक्य झाले ते माझ्या पत्नीमुळे आणि पत्नीच्या विश्वासामुळे. मी एवढा खाणारा तरी देखील स्वामींनी मला स्वीकार केलं आणि माझा पूर्णपणे नॉनव्हेज बंद केलं. पूर्वी एवढं खाल्लं तरी देखील आता कधीही माझ्या लक्षात देखील येत नाही. मी पूर्णपणे स्वामींच्या चरणाशी गेलो. या माझ्या स्वामींच्या अनुभवाने माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. मला असं वाटतं की मी माझ्या पत्नीला फसवून नॉनव्हेज चारल्यामुळे स्वामींनी माझंच नॉनव्हेज बंद केलं, परंतु ते केलं ते देखील योग्यच झाले, कारण त्यावेळेसच मला समजलं की ईश्वराच्या चरणी कशाचं सुख असतं. जो व्यक्ती ईश्वराच्या चरणाशी जातो त्यालाच त्याचं सुख, त्याला अनुभूती येते ईश्वराची, ईश्वराच्या अस्तित्वाची. माझा हाच अनुभव होता आणि या अनुभवाने माझे आयुष्य बदलून गेले. ज्यावेळेस स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये एंट्री केली तेव्हापासूनच माझं आयुष्य पूर्णपणे बदलले आहे आणि आता मी स्वामींचा भक्त झालो आहोत. तर मित्रांनो बघा, स्वामीच ठरवतात की कोणाच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, त्यामुळे सर्व काही स्वामींवर सोपवून द्यायचं आहे. स्वामी हेच करते आणि करविते आहेत. स्वामींच्या मनामध्ये आलं तर स्वामी काहीही करू शकतात. स्वामींची भक्ती ही सतत करायची आहे. स्वामी म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा. त्यामुळे आपलं काम आहे आपण फक्त सेवा करायची आहे. मित्रांनो, या जगामध्ये अशी देखील लोक आहेत की नॉनव्हेज खाऊन देखील भक्ती करतात आणि अशी देखील लोक आहेत की ती भक्तीसाठी नॉनव्हेज सोडतात आणि पूर्णपणे शाकाहारी बनतात. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही भक्ती कशी करता. मनापासून भक्ती करणं हे मोठे महत्त्वाचे आहे. देव हा भक्तीचा भुकेलेला असतो, त्यामुळे भक्ती करायची आहे आणि असा विचार करायचा आहे की आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे ते सर्व काही चांगलेच होणार आहे. कारण स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर कधीही कोणाच्याही आयुष्यामध्ये वाईट होत नाही, सर्व काही चांगलेच होते. कारण स्वामींच्या भक्तीचं फळ हे असेच आहे. ज्या भक्ताने स्वामींची भक्ती केली त्या भक्ताला कधीही स्वामी स्वतःपासून दूर करत नाहीत आणि त्या भक्ताला सदैव त्याच्या भक्तीचं फळ हे देतच असतात. आणि त्याबरोबर महत्त्वाचे हे देखील आहे ते म्हणजे आपले कर्म. कारण सर्वात अगोदर हे कर्माचे फळ मिळते आणि त्यानंतर भक्तीचे फळ मिळते. त्यामुळे नेहमी कर्म हे चांगले करायचे आहे. आणि त्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे कष्टाला पर्याय नाही. कष्ट हे काळ्या दगडावरची रेष आहे. ज्यावेळेस आपण भक्ती करतो त्यावेळेस आपल्या कष्टाला फळ हे मिळत असते. त्यामुळे भक्तीबरोबर कर्म देखील चांगले करायचे आहे आणि त्याबरोबर प्रयत्न देखील करायचे आहेत. तर मित्रांनो, आजचा हा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुमच्याकडे देखील स्वामींचे असे काही सत्य अनुभव असतील तर नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा, त्यामुळे कोणाला तरी काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा, सुखी राहा, समाधानी राहा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका स्वामींच्या सत्य अनुभवाबरोबर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.